नमस्कार, मी निकिता. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि देवनिक या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत का साजरी करतात? मकर संक्रांतीचे महत्त्व काय? या दिवशी तिळगुळाला इतके महत्त्व का दिले गेले आहे? असे प्रश्न मला नेहमी असायचे. तुम्हालाही असतीलच. चला तर मग जाणून घेऊया. मकर संक्रांत हा महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात साजरा केला जातो, पण वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने. जसे की आपण महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणतो, तसं कर्नाटकात मकर संक्रमण, तमिळनाडूत पोंगल, आसाममध्ये माघ बिहू, उत्तराखंडमध्ये घुंगुटी आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने हा सण साजरा करतात. मकर संक्रांती संबंधित एक पौराणिक कथा आहे, जी आहे सूर्यदेवाची आणि शनिदेवाची. पिता सूर्यदेव यांच्याशी शनिदेवाचे संबंध चांगले नव्हते. ते एकमेकांशी जुळत नाहीत. त्या सूर्यदेव जेव्हा पहिल्यांदा शनिदेवाला भेटायला गेले, तेव्हा शनिदेवाने त्यांचे स्वागत काळे तीळ अर्पण करून केले आणि याद्वारे त्यांची पूजा केली. यावर सूर्यदेव खूप प्रसन्न झाले. त्यांनी शनिदेवाला वरदान दिले की मी जेव्हा मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा माझे स्वागत हे काळ्या तिळेने कर. असे केल्याने तुझे सर्व दोष नाहीसे होतील. आणि त्या दिवसापासून काळे तिळेला खूप महत्त्व प्राप्त झालं आणि तो दिवस आपण मकर संक्रांत म्हणून साजरा करतो. ज्याप्रमाणे तिळेचे महत्त्व आहे, त्याचप्रमाणे गुळालाही खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुळ खाल्ल्यावर किंवा दान केल्यावर शनी, सूर्य आणि गुरुग्रहाचे कार्य उत्तम होते. प्रत्येक सणामागे एक वैज्ञानिक कारण असतं. मकर संक्रांतीचे पहिले वैज्ञानिक कारण म्हणजे तीळ आणि गुळ हे दोन्ही पदार्थ गरम असतात. हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. पण तीळ ही अँटीऑक्सिडंट प्रमाणे काम करते. तिळेमध्ये झिंक, कॉपर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन डी खूप प्रमाणात आढळतात. आणि दुसरं वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य हा उत्तरायण येतो, म्हणजेच ऋतू बदलतात. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशात सण उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून असते. त्यामुळे या काळात शेतकरी पिकांची काढणी करतात आणि नवीन पीक पेरले जाते आणि यामुळे शेतकऱ्याचे घर हे अन्नधान्याने भरून जाते. देवाला धन्यवाद म्हणून ते धान्य देवाला अर्पण केले जाते आणि अशा प्रकारे आपण मकर संक्रांत साजरी करतो. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन विषयाबद्दल जाणून घेण्यासाठी. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कळेल की पुढचा व्हिडिओ कधी अपलोड झाला आहे. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.